हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. कसे आहात सोलापूरकर? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 बसून चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग सिक्रेट आणि लाल हिट. स्पेशल पार्टनर पॉलिकॅब. मंडळी, महाराष्ट्र दौरा सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जेव्हा जातो ना तेव्हा विंगेत थोडीशी धाकधूक असते मला. प्रेक्षकांना कार्यक्रम आवडेल का? त्यांना खरंच आवडत असेल का आपला कार्यक्रम? ते हसतील का? ते रिस्पॉन्स देतील का? सोलापुरात आलोय, मला टेन्शनच नाहीये. याचं एकमेव कारण, काल पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतलं. आई तुळजाभवानीचं दर्शन घेत असताना मागून आवाज आला, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हटलं स्वामींची इच्छा. तर याच प्रेमानं आता हा कार्यक्रम मी सुरू करतोय. खरं तर प्रेमात प्रत्येक जण पडतो. मला इथं विचारायचं, माझ्या प्रेमात किती आहेत? हात वर करून दाखवा. पोरींपेक्षा पोरच जास्त आहेत, काय करायचं? आपले असं आहे. पण पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. एक असा दिग्दर्शक जो नेहमीच आपल्याला प्रेमाची भाषा शिकवतो आणि प्रेमात पडायला लावतो. या दिग्दर्शकानं एक सिनेमा काही वर्षांपूर्वी आणला, त्याचं नाव होतं फॅन्ड्री, आणि तो सुपर डुपर हिट झाला. आणि त्यानंतर एक नवीन सिनेमा झी स्टुडिओच्या निमित्तानं तुमच्या समोर तो घेऊन येतोय. सिनेमाचं नाव आहे सैराट. आणि दिग्दर्शकाचं नाव तुम्हाला काय सांगायचं, याच भूमीतले आहेत नागराज मंजुळे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि सुरुवातीलाच आमंत्रित करूयात या सिनेमात दिसणाऱ्या एका चिकण्या रांगड्या हिरोचं आकाश कोसर साठी जोरदार टाळ्या. आकाश, मनापासून स्वागत मित्रा. कसं वाटतंय? पहिला सिनेमा आहे सैराट. आता ते शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला, मी काय बोलू. त्यातल्या त्यात जे सोलापूरकरांनी जो रिस्पॉन्स दिलाय त्यामुळं खरंच लव्ह यू गाईज. तुझं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो तू आमच्या बरोबर बस. जोरदार टाळ्या. हिरोची एंट्री झाली बॉस. सगळ्यांमधून हिरो आला, पण हिरोईनची एंट्री साधी सुधी होणार नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सैराटच्या हिरोईनचं, रिंकू राजगुरू. क्या बात है. वा वा. मी तर घाबरलोच होतो एक मिनिट. नाही, तिला गाडी येते, मला येत नाही. मला याची भीती नव्हती की ती माझ्या अंगावरती घालेल. याची भीती होती की 2 मिनिटांनी ती मला जर म्हणाली हे पार्क कर, तर मी कशी करणार? पण मला ते लावता येत नाही, पार्क वगैरे करता येत नाही. पण रिंकू, मनापासून स्वागत. पहिल्यांदाच एक मुलगी अशी बुलेटवरून एंट्री करताना मला दिसली, आणि तू अशी एंट्री महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यावरून कर. ती स्त्री शक्तीची जाणीव असेल. आणि माझं वाक्य आहे की अशी एंट्री जर प्रत्येक रस्त्यावरून केली तर सगळे महाराष्ट्रातले टोल बंद होतील बघ. मनापासून स्वागत. थँक्यू. एवढा मोठा सिनेमा कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय. कधी विचार नव्हता केला, ती गोष्ट झाली. त्यात नॅशनल अवॉर्ड मिळालाय, म्हणजे ते मिळत नाही सहजासहजी. म्हणजे सैराट झाले मी. सैराट करून खरंच सैराट झालं. खूप भारी वाटतंय. वा वा. खूप छान वाटलं की फिल्म तर पहिली आहे, त्यात तुम्ही काम तर इतकं अप्रतिम केलं, आणि त्याची दखल प्रेक्षकांनी घ्यायच्या आधी राष्ट्रीय पुरस्कारानं घेतली, आणि यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार तुला मिळाला.
खूप गप्पा मारायच्या आहेत सैराटच्या निमित्तानं. विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. तर मंडळी आता कसं आहे, वानखेडे स्टेडियमवर मॅच आहे आणि सचिन तेंडुलकर येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं. खूप आनंद वाटतोय, खरं तर भारी वाटतंय. आणि सोलापुरात तुम्ही हवा येऊ द्या घेऊन आलायत. खरं तर जरा सैराट हवा येऊ द्या असं नाव. वा वा, मनापासून स्वागत. सिनेमाविषयी खूप गप्पा मारूयात. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. तर मंडळी आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका जोडीला. खरं तर ते येतात जोडीनं, येतात तेव्हा वाजत गाजत येतात आणि आपल्याला ताल धरून नाचायला लावतात. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम खरं तर सुरू झाला. पहिल्या भागात ते आले होते. सिनेमा होता लय भारी. मराठी संगीत 7 समुद्रा पार पोहोचवणारे हे भाऊ या मंचावरती येत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजय अतुल यांच्यासाठी. काय वेळ लावलं या गाण्याने. म्हणजे यातला शब्द खूप ओळखीचा आहे, झिंगाट. पूर्वी ना हे होण्यासाठी एक औषध 7 नंतर घ्यावं लागायचं. आता फक्त गाणं लागलं तरी दिवसभर होतात झिंगाट. जसं अख्ख्या जगभरात असा कुठला माणूस सापडायचा नाही ना शोधून की ज्याला संगीत आवडत नाही. कोणीच नाही असं की ज्याला संगीत आवडत नाही. तसं महाराष्ट्रात एक माणूस सापडणार नाही, इव्हन महाराष्ट्राबाहेर, की ज्याला चला हवा येऊन दे आवडत नाही. दिस इज इन्क्रेडिबल, इन्क्रेडिबल. बरीच वर्ष वाट बघत होतो आम्ही आणि तुम्ही म्हणाला होता थांबा जरा, येतो तेव्हा जोरदार येतो आणि बँग ऑन घेऊन येतो. आणि वचनपूर्ती झालेली आहे. प्रेक्षकांनी तर डोक्यावर घेतलंय. कसं वाटतंय? आमचा एक फंड आहे काम करायचा की वर्क इन सायलेन्स, लेट द सक्सेस मेक द नॉईस. वा वा वा. म्हणजे शांततेत काम करा. जो काय आवाज करायचा ते तुमच्या यशाला करू देत. करेक्ट. सो आता तुमच्या समोर असा सैराटसाठी येताना खूप आनंद होतोय. वा. सर मनापासून स्वागत. खूप गप्पा मारूयात. विनंती करणार आहे आमच्या बरोबर विराजमान होण्याची. जोरदार टाळ्या सरांसाठी. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका वर्सेटाईल ऍक्ट्रेसला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत छाया कदम यांच्यासाठी. जोरदार टाळ्या छाया मॅम साठी. आणि आता त्या व्यक्तीला आमंत्रित करणार आहे ज्यांच्या थ्रू हा सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. झी स्टुडिओचा हा पुढचा सिनेमा आहे आणि त्यानिमित्तानं या मंचावरती मी आमंत्रित करतो SL विजनच्या फिल्म डिव्हिजनचे हेड निखिल साने यांना. तुकरटवाडीमध्ये नवीन टॉकीज सुरू झालं सर, तुकरटवाडी टॉकीज. पण इतका सुंदर रिस्पॉन्स मिळतो आणि खरं प्रेम मिळतं ते खेड्यात. आणि अशाच एका खेड्यातून तुमची सुरुवात झाली आणि आज एवढं मोठं नाव कमावलंय. सैराटमध्ये सुद्धा अशी एक वेगळी कथा आहे. काय सांगाल सैराट बद्दल? सैराट ही म्हणजे मी म्हणतो माझं राहून गेलेलं जेवढं वाटतं ना की एखाद्यावर खूप प्रेम करावं मनापासून आणि कोणाचं तरी प्रेमही आपल्याला व्हावं. मग ते हे प्रेम करावं आणि प्रेम दुसऱ्यांना आपल्याला करावं हे करून घेतलंय सैराटमध्ये. वा. तर मला खूप खूप आनंद वाटतोय कारण की वास्तविक आयुष्यातल्या खूप रिअरेंजमेंट करून आपण ते मांडायचा प्रयत्न करतो चित्रपटात. तर मला नेहमी वाटतं की माणसं चित्रपटातून ह्याच्यातून प्रेम बघतात पण वास्तविक जीवनात प्रेम करत नाहीत. म्हणजे आपल्या पोरांनी जरी केलं तरी त्यांना भीती वाटते. परत सगळ्यात जाती धर्म आणि सगळ्या सीमा आहेत. तर सैराट असं सैराट आहे की ज्याला कुठल्याच सीमा नाहीत काही नाहीत आणि त्या प्रेमाची ती गोष्ट आहे. वा. मी उल्लेख केला तो राष्ट्रीय पुरस्काराचा आणि आणखीन असे 2 कलाकार आहेत ज्यांनाही हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता आणि फॅन्ड्रीमधून ते आपल्याला भेटले होते. ती जोडीच फार फेमस झाली, जब्या आणि त्याचा मित्र फिर्या.
तर या सिनेमात पिर्या सुद्धा आहे असं मला कळलेलं आहे. आहे. पण आम्ही असं ठरवलं नुसतं पिर्याला नाही बोलवायचं. मला तर जब्या पण आला पाहिजे ना सरांना भेटायला. जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन. जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन. वा सोमनाथ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे बाबा आज वेगळा आम्ही ठेवलेला आहे खास. जो सिनेमा सगळ्यांनाच खूप आवडला आणि आमच्याही गावामध्ये सिनेमे बनवायची खूप इच्छा असते लोकांना. आणि माझा भाऊच आहे एक, जो जुळा भाऊ म्हणून मी सगळ्यांना सांगतो, कुशल बद्रिके. फॅन्ड्री बघितलं त्यानं आणि त्याने विचार केला की फॅन्ड्री जर आपण बनवला तर काय होईल बरं. तर तुमचा होता फॅन्ड्री, आमचं पोल्ट्री. बघूया मग आता याचं नाव पोल्ट्री का ठेवलंय आणि ती कथा पोल्ट्रीच्या आजूबाजूला कशी फिरणार आहे बघूयात आमच्या पोल्ट्रीमध्ये काय. तुमच्या सिनेमामध्ये जब्या हिरो होता, आमच्या सिनेमामध्ये पण हिरो आहे, त्याचं नाव आहे डब्या. आणि डब्याचा मित्र आहे, त्याचं नाव मात्र पिर्याचं आहे. जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन. जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन. वैर पिर्या, मी कसा दिसतोय? एक नंबर एक नंबर एक नंबर. जा पटकन जाऊन ये इकडं. कुठं तू तर म्हणला एक नंबर. येडा झाला काय? तू विचारला ना कसा दिसतो म्हणून बोलले एक नंबर हिरो. मी खरंच हिरो दिसतो काय रे पिर्या? अरे एकदम सलमान खान. अच्छा अतुल सर, मी खरंच हिरो दिसतो काय हो? हिरो एकदम. ठाणे सर, मी खरंच हिरो दिसतो काय हो? सुपर मस्त. नागराज सर, मी खरंच हिरो दिसतो काय हो? एक नंबर एक नंबर. मग मला घेऊन का नाही करत तुम्ही सिनेमा? किती दिवस सर हे प्रमोशन करायचं आहे आम्ही? खरं सांगतो, म्हणजे असं वाटतं ना सर की मंडप आहे, बेंड बाजेवाले आहेत, पण कोणी पोरगी देत नाही ना म्हणून लग्न होत नाही. रोज मित्राच्या लग्नात नाचतोय असं वाटतं सर मला. खरं सांगतो सर, माझा विचार करा, माझा पण चेहरा जरा जरा सामाजिक आहे सर. ते जाऊ दे, शालीचा विचार कर. अरे सोलापूरमध्ये आले, शालीचा नाही, आता चादरीचा विचार करूया. एक काम कर, तू चादरीमध्ये झोप, मी शालीला पटवतो. अरे तू दोस्त आहे का कोण आहे? का माझी हा? चेष्टा मस्करी करतो फालतू मध्ये? डब्या डब्या डब्या. हा हा हा. शालीला मी आवडन कर. चल, शाली यायची वेळ झाली. चल. जा बोली की जा. मला हा जा जा जा. वैर फिर्या. जा जा जा. ए, तू कोण आहे? माझं नाव डबा आहे. डबा? मग इंजिन कुठे आहे तुझं?
डब्या 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 नाव आहे त्याचं डब्या 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 अब्या डब्या डब्या ए तू कोण आहे? मी पिरिया संपूर्ण नाव पिरियामीड पिरॅमिड. पिरिया नाव आणि मिळाड नाव. अय्या किती छान आहे ना पिरॅमिड. वा किती छान आहे पिरॅमिड. हिरो मी आहे, तो बँडवाला आहे. बँड सोडून इकडे येऊन आमची वाट लावतोय स्किटची. तिकडं हो तू हो तिकडं. वय रे शिर्या, ती माझ्याकडेच बघत असन काय रे? 101% तुझ्याकडे बघते. है ना? हळू फिर्या ए फिर्या, मी तिकडं जाऊन बघतो, ती माझ्याकडे बघती का? जा जा जा. फिर्या, ती माझ्याकडेच बघत असन ना? 101% तुझ्याकडे बघते. ए तू इकडे ये, तिकडे जा. वैर फिर्या, तू माझ्याकडेच बघत असेल ना? 101%. तिकडे अरे ती तुझ्याकडे बघती. कळतं ना, मग कशाला विचारतो? अरे दोस्त आहे का कोण? तू आता बोल, इकडे शपथ घे, बोल ती माझी वहिनी आहे. बर, ती माझी वहिनी आहे. हा. शाली शाली, अगं बाई आई आली घाबरायचं. शाली ए शाली, काय चाललंय ना? अजून इथंच आहेस व्हय? नाही आणि तू गा शिरोधरा? मावशी शिरोधरा नाही, वसुंधरा. तेच ते, सरून बसा काय ते. हा, आणि काय ग शाली, शाळेत नाही गेलीस? शाळेत नाही गेलीस? हा, इथं टाइमपास करत बसलीस या पोरांबरोबर. आधी घरी चल, घरी चल तू. शाली पटली पाहिजे मला. चंक्याकडे जायला पाहिजे, चंक्याच्या दुकानावर. नागराज चंक्या पांडे, तोच डायरेक्शन देईन मला. डायरेक्टर आहे नव पिक्चरचा. आता कसं वाटतं तुला? प्रॉब्लेम मध्ये म्हणून. डब्या डब्या काय झालं? असं का बसलाय? डब्याचं झाकण कुठं पडले? तोंड का पडले तुझं तोंड? काय झालं? काय नाही. चालीच्या बापाला कळलं काय? हा, चालीच्या बापाला कळलं? बस एक डाव खेळू कॅरमचं. बस कॅरमवर. घोड्या काय? अरे तुझं बोलला कॅरम बरोबर. एखादा तबला वाजवत असेल तर मग तबला वस्तू देऊ. अजून बस. सगळे असं वागवलं. डब्या ठीक आहे, खेळू आपण. ठीक आहे, का भरायचं नाही? चाली हो म्हणणार 101%. माझा घोडा, माझा वजीर घे. तुझा वजीर मी उडीवला. डब्या मला सांग,
शाली होमली की नाही अरे शाली बघ पण ना माझ्याकडं. तुझ्याकडे बघायला तू काय अजंठा विरुड आहे का? असं नाही रे, काहीतरी उपाय असेल ना तिला पटवायचा. आहे ना उपाय. काय? काळी कोंबडी. रंगावर काऊन बोलायला तू माझ्या? अरे तुला नाही म्हणत येड्या. काळ्या कोंबडीची राख पुरीच्या डोक्यावर टाकायची, पोरगी पटती. खरंय. काय सांगतो? खरंय ते, लगेच पटतो माणूस. मग खरंच का? काय राख टाकल्यावर माणूस पटतो? खरंय? अरे खरंय. खरंच? मग काय उगाच नागराजला अजय चूल पटलेत काय? बघितलंय हो, त्यांनी काय तुम्ही राख टाकली होती त्यांच्या डोक्यावर. उगाच नाही 2-2 पिक्चर करत त्यांच्या बरोबर. खरंय ते, करून बघ ट्राय. ही काळी कोंबडी कुठं घावन म्हणा? ए साधी तुझी कोंबडी ना, चोचलाल पाहिजे, चोचलाल. आणि कोंबडी काळी पाहिजे. शोधायला लागते शोध. बापरे, हे कोंबडीचे लई चोचले. काय कर, मी जातो. जाऊ दे आता. अरे बस की एक डाव खेळ बस. नको, याची वेळ झाली. कोण तुझा बाप? तो कचऱ्या वडबाची. ऊन जरा जास्तच आहे असं दरवर्षी वाटतं. ऊन जरा जास्तच आहे असं दरवर्षी वाटतं. ऊन जरा जास्तीच आहे यावर्षी. यावर्षी ऊन जास्त आहे. पुढे बोला थोडं. पुढं काय बोला, ऊन केवढा आहे. सगळे डायलॉग उडून गेले वाफेनं. पुढे काय बोलणार? पण तू एक लय चांगलं केलं माहिती आहे का तुला सांगतो. म्हणजे ह्या उन्हातून संरक्षण करण्यासाठी तू गॉगलवाले घेऊन आला. मस्त आलं. पुढे गॉगलवाले ते काय आज अतुल गॉगलवाले गोगावले. ते गोगावले. फास्ट बोल बरं, फास्ट बोल. गॉगलवाले. सर तुमचा मी खूप मोठा फॅन आहे सर. जबरदस्त. जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी. क्या बात आहे. आपल्या इथं एवढे मोठे संगीतकार आलेले आहेत सर. नमस्कार. पण तुमची एक खास गोष्ट मला आवडली सर. तुम्ही इतक्या मोठ्या पदावर गेले, इतके मोठे संगीतकार झाले, पण तुम्ही तुमचा म्युझिकचा क्लास बंद केला नाही. ते फार बरं वाटतं मला. म्युझिकचा क्लास? त्यांचा क्लास आहे म्युझिकचा. ते क्लास घेतात? अरे बघितलं आम्ही स्वतः. तुम्ही काय? अरे बाबा आम्ही डोळ्यांनी बघितलं. आणि स्टेजवर क्लास घेतात. स्टेजवर पुढं ऑन स्टेज क्लास घेतात. आणि लोक असे हजारो लोक ते बघतात. म्हणजे अरे तिथं काय राहते मी बघतो ना, ते स्टेजवर आहे की नाही, स्टेजवर आहे ना असे 100 तबलेवाले बसलेले असतात. हा, आणि असे 100 कसे ऑलू वाले बसले असतात. ते ऑलू नसते का, 4 तारा आणि 1 तारा असतं. ऑलू 4 तारा 1 तारा असतं. ऑली नाही ते. हा मग काय? व्हॅनिला. व्हॅनिला. ते असे व्हॅनिले वाले बसलेले असतात. आणि हे हातामध्ये अशा 2 काठ्या घेऊन चालत असते. तुझं चुकलं, तुझं चुकलं, तुझं चुकलं, तुझं चुकलं. आणि ज्याचं सगळ्यात जास्त चुकते त्याला ते असं म्हणतात. काय म्हणजे तू बाहेरच्या बाहेरच जा. इतकं मन लावून सांगतात सर ते. पण सांगतात कोणी ऐकत नाही. एक माणूस उठत नाही तबल्यावरून. जबरदस्त आहे त्यांचं ते. मला खूप आवडतं तुमचं ते असं. सर तुम्हाला अत्यंत महत्वाची सूचना देतो दोघांना सर. अजय अतुल सर, माझी नम्र विनंती आहे, तुम्ही एकदम जपून राहा, सांभाळून राहा. कारण की तुमच्या गाण्याच्या चोऱ्या होत आहेत. हिंदीवाले ते चोरून नेत आहेत. सांगतो तुम्हाला, सांगतो सर. कोण चोरले? काही? अरे बाबा मला माहिती आहे ते साधे माणसं आहेत. तुम्हाला सांगतो, कोंबडी पळाली फेमस गाणं नेलं तिकडे, चोरून नेलं ते. मग काय तर तिकडे चिकनी चमेली केलं. ये महिना. अरे काय काय नाही सांगतो. तुम्ही काय करा सर, मनापासून सांगतो तुम्हाला, तुमचा पेन ड्राईव्ह आहे ना इकडे तिकडे टाकू नका. तुम्ही काय सांगताय? तुमचं बनणं बरोबर आहे. हिंदीत पण सेम गाणी आहेत. पण ते सेम गाणी त्यांनीच बनवलेले स्वतः. त्यांचंच म्युझिक आहे त्याला. स्वतः म्युझिक. बघा लोक म्हणते मराठी माणसाला धंदा करता येत नाही. पहा. अरे सेम तांदूळ त्यांना डबल भावात विकले तिकडे जाऊन. क्या बात आहे असू द्या. क्या बात आहे. नागराज मंजुळ गाणी या ठिकाणी आलेले आहेत. नमस्कार. नागराज मंजुळ गाणी. नागराज मंजुळ गाणी. नागराज मंजुळ एवढंच आहे, गाणी नाही आहे. तर असू द्या. तर नागपंचमीला जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव नागराज ठेवण्यात आलेलं आहे. सर मला एक गोष्ट सांगा, तुमचं बर्थडेचं कसं असतं ते? म्हणजे केक वगैरे कापता की नुसतं दुधावर भागतं तुमचं?
तर असू द्या, ह्या निमित्तानं मराठी इंडस्ट्रीला एक सुभाष घाई टाईप व्यक्तीमध्ये या ठिकाणी भेटलेला आहे. मराठी सुभाष घाई, क्या बात आहे. सुभाष घाई अशी तुम्ही पदवी दिली त्यांना? नाही, पदवी नाही दिली. सुभाष घाई कसं त्यांच्या प्रत्येक पिक्चरमध्ये स्वतःचे रोल मागून घेतात की नाही, हे पण त्याच्या प्रत्येक पिक्चरमध्ये स्वतःचे रोल मागून घेतात. अरे साक्षात निखिल शहाणे सर या ठिकाणी आलेला आहे. जे रेणुका शहाणे यांचे बंधू निखिल शहाणे या ठिकाणी आलेले आहेत सर. अरे निखिल शहाणे सर. निखिल शहाणे? तुमचा उच्चार चुकतोय थोडा. निखिल साने सर. शहाणे नाही साने. अरे तसं नाही, एखाद्या जे पोरं हुशार असले आपण म्हणतो त्याची पोरं किती शहाणे आहेत. शहाणे आहेत म्हणतो का आपण? नाही ना. असू द्या. मी काय म्हणतो आप्पा, काय ती काळी कोंबडी कुठं गावल? कशाला? काळी कोंबडीची राख जर का शालीच्या तोंडावर टाकली तर काय होईल सांगा? शालीचं तोंड काळ होईल. नाही, शाली मला पटल. तेच झालं ना, तुला पटलं की तिचं तोंड काळच होणार आहे ना. काळ्या कोंबडीची राख शालीच्या अंगावर टाकली तर शाली मला पटल असं मला चंक्या बोलतो. अरे चंक्या बोलतो तुला तो? असं कुठं असते का? असं कुठं असते का? मग चंक्या काळी कोंबडीच घेऊन येतो मी. अरे येड्या, अरे प्रेमामध्ये पडू नको रे. ते आपले कामं नाही आहेत. हा लक्षात ठेव, अजिबात प्रेमात पडत नाही. आपले कामं नाही आहेत ते. याड लागलं याड लागलं रंगले तुझ्यात याड लागलं रसलेली साथी येई कस्तुरीचा चाकलं या वाड लागलं चांद भाजलं विसाच मवळायला लागलं आस लागली मनात कळवायला लागलं याड लागलं. एक गोष्ट लक्षात ठेव, तू नट म्हणून भेकारडा आहेस, पण माणूस म्हणून पण तू नीच आहेस. किती वेळ हा काय नटसम्राट चालू आहे का रे? वेगळा सिनेमा चालू आहे नटसम्राट आहे का? आपलं लोक काय वाजवतात, ओरडतात, पण कुठलाही डायलॉग कुठलाही नसतो रे घ्यायचा नाही का? कसं आहे? बरोबर आहे का? अरे मी फक्त एक वाक्य बोललो, तू अख्खा पॅराग्राफ बोलला. मग हे घ्या किशोर कदम, येतो ना तुम्हाला? अरे काय करेक्ट आहे, घ्या. आपण कोण? कचरू. आणि तो त्याचा डबा आत्ता गेला तो. बस तुमच्याकडे बघून मला आत्ता एक कविता सुचली. अप्सरा आले इंद्रापुरीतून खाले, अप्सरा आले इंद्रापुरीतून खाले, बघ माझी आठवण येते का शाली ची आई. कशी वाटली कविता? चल सैराट. बस आपलं स्टेप या. तुमच्या गाण्याने लय कॉन्फिडन्स वाढला यांचा. तू इकडे पहिले इकडे काय? अर्जंट काम आहे तुझी. काय ती मला सांग, ते काळ्या मी नाही कोंबडीचं- सांगणार त्याचं काय. सांग. अरे सांग. कशाला आता? मी हुकलेला आयटम आहे ना, मी हुकलेला आयटम आहे ना मी. अरे असू दे रे, आता कुठं विहिरीला पाणी लागायला लागलं रे. बोल बोल रे, बोल बोल. काय ते काय? सांग ना सांग ना. काळ्या कोंबडीची राग आहे ना, हा
पुरीच्या डोक्यावर टाकायची पुरगी पट्टी मग काय सांगतो हा. खरंच? म्हणजे भेट तुझ्याकडे आहे का काळी कोंबडी? साधी काळी कोंबडी नाही लागत त्याला मग? चोच तिची लाल पाहिजे चोच. बरं मी काय म्हणतो हा आपण जर पोपट वापरला लाल चोचीचा आणि त्याला काळं केलं तर जमन काय? म्हणजे पटेल का कोणी? पटेल ना. कोण? शालीचा बाप. आता काही कसं झालं? मी काळी कोंबडी बघतो सेम कोंबडी पाहिजे. नाही काय ते राहिलंच यार. काय रे अरे नट म्हणून मी पण मग आहे मग. हे काय उगाच आपलं ए पोल्ट्री ए पोल्ट्री ए पोल्ट्री चिडू नको रे. ए पोल्ट्री चिडू नको. ए पोल्ट्री काय चाललंय तुमचं? माझं आप्पा तुम्ही कोंबडी पकडायला आला. हा आहे. माझ्या लग्नाची तुम्हाला किती काळजी आहे आप्पा. थँक्यू आप्पा. तुझ्याच लग्नासाठी रे. चला आप्पा काय कोंबडी आली आप्पा. काय कोंबडी आली आप्पा. ओढ 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 ये ना. ओढ ओढ ये ओढ ओढ येणार ओढ येणार ओढ येणार. अरे कोंबडी पकडता लाज नाही वाटत का? हे कोंबडी पकडतात. मी काढतो. शरम वाटत नाही. हे कोंबडी पकडत होते हे आणि हे म्हणाले काळ्या कोंबडीची राख टाकणार. बापरे. मी आपला मी नाही काय मी नाही. हा हा फोन करायला पाहिजे. हॅलो हॅलो चंक्या. हॅलो चंक्या. चंक्या. नुसतं गुडगुड गुडगुड आवाज येतोय. थांब जरा कोंबड्या तू मध्ये मध्ये चोंबडेपणा करू नको. हे बघ तुझ्या तोंडात काहीतरी देऊन राहिली ती. हे बघ हे चंक्याचा रुमाल कोंबडीच्या तोंडात. म्हणजे चंक्या. झालं झालं जा आता. जा आता. नाही काय पाहिजे? अजय अतुल. सिद्धेश मालवणकर असं याचं नाव आहे. सगळ्या प्रॉपर्टीज चला हवा येऊ द्याचे जे असतात त्या हा बनवतो आणि हा शोध याचाच आहे हे मला सगळ्यांना आज सांगायचंय. अच्छा. हा शोध याचा आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे हा जो शो होता झी मराठीचा त्यामधून हा आला होता. सिद्धेश साठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सिद्धेश. तर आता मी येणार आहे अजय अतुल सरांकडे. अजय अतुल सर, या सिनेमाची सगळीच गाणी खूप छान झालेली आहेत. मग फॅन्ड्री नंतर डोक्यात होतं की नागराज बरोबर आणखीन एक सिनेमा करायचा? इनफॅक्ट फॅन्ड्री रिलीज पण व्हायचा होता
आणि ते गाणं आम्ही जेव्हा करत होतो ना तेव्हाच यांनी ती स्टोरी आम्हाला सांगितली होती की असं असं डोक्यात एक 15 मिनटं बोललो होतो आम्ही. आणि ते जेव्हा त्यांनी पहिला थॉट सांगितला तेव्हाच ते आम्हाला आवडलं होतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली की हा अस्सल मराठी भाषेतला आपला ग्रामीण भाषेतला सिनेमा होऊ शकतो, आत्ताचा सिनेमा हा होऊ शकतो. त्यामुळे याला कुठलंही बंधन नाही आहे. कारण जसं नटरंगला एक तमाशा किंवा लावणी असं एक कोंदण होतं, जसं जोगवाला एक परंपरेचं एक असं कोंदण होतं, तसं याच्यामध्ये नाही आहे. हा आत्ताचा सिनेमा असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला भरपूर बॅटिंग करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या गाण्याच्या जागा वगैरे असं काही ठरलं होतं, ते सगळं आम्ही मिळून ठरवलं. मी असं ऐकलंय सर यातली गाणी सगळी अजय सर तुम्हीच लिहिली आहेत? ऑलमोस्ट या. वा वा. मेन प्रश्न माझा असा आहे की मग आता गुरु ठाकरेंनी काय करायचं? नाही, मी परत सांगतो, मी मगाशी पण म्हणालो कोणाला तरी की डोंट एनकरेज अस. लिरिक्समध्ये एनकरेज करू नका. ते एक बाय डिफॉल्ट ॲक्सिडेंटल जेव्हा म्युझिक डायरेक्टरला जेव्हा सुचतं, साधारणपणे फार कमी म्युझिक डायरेक्टर असे असतील की ज्यांना त्या चालीबरोबरच काही शब्द सुचतात. आम्ही त्याच्यातले ब्लेस्ड आहोत. आम्ही मानतो की त्याच्यात आमच्यापर्यंत आत्तापर्यंत बऱ्याच गाण्यांच्या आम्हाला आमच्यात चालीबरोबरच त्याचे मेन शब्द म्हणजे थोडक्यात कोंबडी पळाली गाण्याचं कोंबडी पळालीवाली लाईन, अप्सरा अलीची अप्सरा अलीवाली लाईन, वाजले की बाराची वाजले की बारावाली लाईन, ही त्याच्या गाण्याच्या कॉम्पोजिशन बरोबरच आम्हाला सुचते. आता थोडंसं जास्त सुचायला लागलं. मॅटर नटरंग उभा हा गण किंवा वाजली की बारा मधली झील ही आम्ही लिहिली आहे. काही असं काय करता मागं मागं फिरता, नटरंग उभा हा गण मी लिहिलाय. वा वा. आणि तेव्हा असं आमचं काही सिरियस नव्हतं की नाही आपलं नाव द्यायला पाहिजे किंवा असं काही नव्हतं. त्यामुळे ज्या ज्या वेळी जे सुचतं ना तो माणूस तो पुढे येतो. आता येणार आहे या नव्या कोऱ्या पॅकेजकडे जे सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. आकाश, पहिल्यापासून ठरवलं होतं की अभिनेता व्हायचं? बिलकुलच नाही. म्हणजे कधी स्वप्नात पण नव्हतं पाहिजे पुढे जाऊन ऍक्टिंग करेल मी, असं बिलकुल विचारही नव्हता केला आहे. तुम्हाला खोटं वाटत सांगितलं, पण याच्यात मी पहिलवानकी करायचो, कुस्ती खेळायचो आधी मी. पहिलवान आहे? आणि विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्येच करमाळा तालुका तिथे प्रॅक्टिससाठी होतो. पहिलवान आहे तर यांना गाऊन दाखव म्हणालो. बिलकुल नाही. असं नाही करू शकत. तर कधी विचार नव्हता केला किंवा आयुष्यात कधी नाटक केलं नाही किंवा कधी स्टेजवरही नाही मी. काय सांगतो? कधीच बिलकुलही नाही. म्हणजे मला वाटतं असं एवढ्या मोठ्या ह्याच्यात पहिल्यांदाच आलोय मी इथे. मग पुढे आता यातच करिअर करायचा विचार आहे का? पुढे करिअर नाही, मला ऍक्टिंग करायची पुढे जाऊन. आता ऍक्टिंग करायची इच्छा आता माझी. वा वा. तुला आत्तापासूनच शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता येणार आहे रिंकूकडे. रिंकू, तोच प्रश्न तुला विचारणार आहे. तूही पहिल्यापासून अभिनय करायचीस? नाही, मला डान्सची आवड लहानपणापासून आहे आणि माझं स्टेज डेअरिंग होतं, पण अभिनय मी आयुष्यात पहिल्यांदाच केला. काहीच माहित नव्हतं मला याच्यातलं. अच्छा. आर्चीला मी कॉन्फिडेंटली पहिल्या दिवशी जेव्हा तिला सिलेक्शन केलं त्या दिवशी सांगितलं हे काम तू नीट केलं तर तुला नॅशनल अवॉर्ड मिळणार. क्या बात आहे. म्हणजे मी दोनदा सांगितलं आणि दोनदा खरं झालं. जगाला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, त्याला तर मी कन्व्हिन्स असं करत होतो, पण या दोघांना मिळालं आणि मला खूप भारी वाटतं की तिघांना सलग मिळालं नॅशनल अवॉर्ड. हॅट्रिक झाली बॉस. आणि गुरु असावा तर असा. गुरूंसाठी जोरदार टाळ्या. म्हणजे साधारण तुम्ही बोलला की मिळतं. असं नाही. तुम्ही असं गमती गमतीत मला म्हणा ना कधी. तुम्हाला नॅशनलची गरज नाही, तुम्ही इंटरनॅशनल आहात. बरोबर आहे. ज्याच्या शो मध्ये शाहरुख खान स्वतः येऊन 3 तास बसतो त्याला अजून काय, आता तो इंटरनॅशनल मध्ये कुठल्याकडे गेला. तर लाजवत आहे तुम्ही हे सगळं बोलून. प्रेक्षकांमध्ये एक पत्रकार आले तसं मला कळलं. नमस्कार. आहे त्यांच्याकडे माईक. मी जरा वर येऊ का 2 मिनिटासाठी? या पटकन या. थँक्यू. पत्रकारांचे केस पत्रकार काळातले पत्रकार आहेत काय माहिती. तुम्ही ऑर्केस्ट्रात पत्रकार आहे का? कडक. अजय अतुल सर, मला तुम्हाला खरं तर खूप अप्रिशिएट करायचं. मी तुमचं खूप संगीत ऐकलंय, गाणी ऐकली आहेत आणि मी असं ऐकलं की तुम्हाला कुठल्याही शब्दांवरती तुम्ही छान चाल बांधता. त्यामुळे माझ्याकडे एक गाणं आहे. खेकडा 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 करू नको तू लफडा, घरात घुसूनी मारीनं फोडीनं होशील वाकडा तिकडा खेकडा. आणि कवितेचं नाव आहे माझ्या स्वरगंगेच्या काठावर. हे का? हा त्या काठावरचा खेकडा आहे ना. हे काय करायचं त्याचं पटकन? यांनी प्लीज जरा चाल मला बांधून. चाल लावायची. हा हा. अच्छा, एवढ्या पटकन एवढंच होऊ शकतं.
तदंद दंद 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 तदंद दंद 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 तदंद दंद 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 दंद. तरी माझ्या सुरात वाजव ना. ओके. दा 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 दा. हे खेकडा 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 हे खेकडा खेकडा खेकडा. अजून टू मेक इट मोर कमर्शियल आपण अजून ऍड करू शकतो. हो सर. हे खेकडा 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 खेकडा. करू नको तू लफडा करू नको तू लफडा घरात घुसून मारून फोरीने होशील वाकडा तिकडा. अरे देवा, ही माणसं आहेत का जादूगार आहेत? हे कशाला पण चालला होता. पण सर चांगली चाल होती सर. मला पण एक सुचली होती सर चालायची. काय तुम्हाला फक्त कसं होतं तुमचं? ढंबडाक 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 ढंबडाक. माझ्या सुरात आहे माझ्या सुरात आहे. तुमचं नाही झाला आता. ढंबडाक 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 ढंबडाक. घ्या घ्या. खेकडा खेकडा करू नको तू लफडा घरात घुसून चाल कुठे मारीन फोडीन. येते सर येते. मारीन फोडीन चालत येते. होशील वाकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा तिकडा वाकडा. खेकडा बाई खेकडा बाई खेकडा बाई खेकडा बाई खेकडा बाई खेकडा बाई. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग. वास येऊ साथी येई कस्तुरीचा चाखलं या वार वाड लागलं ग. चांग भाजलं दिसाच मावळायला लागलं आस लागली मनात कळवायला लागलं. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग. वास येऊ साथी येई कस्तुरीचा चाखलं या वार गोड लागलं ग. सांग मन बोलवन मन झुरतया दुरून पळतया कळतया वळतय माग फिरून. सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं यंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरून. भाळलं असं उरात पळवायला लागलं ते ओढ लागली मनात चळवायला लागलं. याड लागलं याड लागलं. तर मंडळी, आपल्या विनंतीला मान देऊन आजच्या भागामध्ये सैराटची ही सगळी टीम आलेली आहे. पण एका भागात हा पाहुणचार संपणार नाहीये आणि आपण सोलापुरात आलेलो आहोत. त्यामुळे आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात. बघायला विसरू नका. जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग सिक्रेट आणि लाल हिट. स्पेशल पार्टनर पॉलिकॅप.